आपण काही खर्च न करता घरच्या बीपासून मिरची लावू शकतो आणि ऑर्गॅनिक पद्धतीने कोणत्याही केमिकलचा वापर न करता आपल्या बागेमध्ये भाज्या मिळतात. पण माझ्या भाज्या तोडण्याचे व्हिडिओ खूप कमी येतात, कारण जेव्हा असे होतात ना तयार, तेव्हा तोडल्या जाते आणि ते छोटे छोटे व्हिडिओ मग टाकले जात नाही. पण आज थोडं सोबत तोडलं म्हणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हे मिरचीचं बी मात्र खूप छान आहे, कारण याला भरपूर अशा मिरच्या लागतात आणि रंगसुद्धा खूप छान आहे. आणि आता लिंबू बघूया. लिंबू बघा किती पिवळे झालेले आहे, पण मी ते वेगळ्याच दिवशी तोडले होते, त्याच्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये आले का नाही माहीत नाही. आणि थोडीशी मेथी तोडली. आता पालक बघा, हा तोडत नाही मी, जेव्हा वाटला तेव्हा घेता येते ना आपल्याला, मग कशाला वरच्यावर म्हणजे आवश्यकतेनुसार तोडलं तर जास्त गरजेला कामात येते. आणि हे कांद्याची पात तर वर्षभरापासून मी घेत नाही, जेव्हा वाटलं ना तेव्हा थोडे थोडे कांदे बागेमध्ये लावत राहते. आणि त्याचे बघा एकाच कांद्यापासून असे कांदे तयार होतात, जसे आपण बाजारातून आणतो पातीचे तसेच. आणि 7-7, 8-8 कांदे असे तयार होतात. माझा तर हाच अनुभव आहे, नेहमी लावते तुम्ही. दुसरं म्हणजे बघा टोमॅटो, काही कच्चे आहे ते राहू देते, जे जास्त लाल झाले ना तेच तोडते. आणि आता हा व्हिडिओ आधीचा आहे, आता माझ्या बागेमध्ये सगळे टोमॅटो लाल झाले आणि अगदी तोडायलाच आले. आणि जे टोमॅटो असे खूप लाल होतात ना, त्याच्यामधलं बी जर आपण टाकलं ना तर ते बीसुद्धा निघते, कारण ते झाडावर पूर्ण त्याची वाढ झालेली असते. आणि बघा असे झेंडूच्या फुलांनी अजूनच छान वाटते बागेमध्ये. त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला समोर कोणती भाजी तोडली ती. कारण हे शेंगा आहे ना, शेंगा पण कधी जेव्हा झाल्या ना तयार तेव्हा तोडल्या जातात. आता थोड्याशा ज्या होत्या ना तेवढ्या तोडून घेतल्या आणि अशा 4-5च जर निघाल्या ना आपण मिक्स भाजीमध्ये टाकू शकतो. एकदा मुलाची भाजी झालेली होती माझी. आणि बघा आता टोमॅटोची चवसुद्धा इतकी छान आहे नाही, तर सगळ्यांना असं वाटतं की हे टोमॅटो घरचे आहे का लगेच ओळखायला येतात. असंच जे काळे डाग पडतात ना, हे कॅल्शियमच्या कमीमुळे पडू शकतात. मी काही कॅल्शियमचं काही टाकलेलं नव्हतं ना, हळूहळू आपल्याला लक्षात येते. आणि पपई तर इतकी गोड आहे ना, आता तुम्हाला दाखवते समोर मी पपया तोडल्या ते पण. हे बघा हे झाड आहे ना, कोणतेही केमिकलचा वापर न करता पपया इतक्या गोड आहे. तुम्ही एक सांगते, जेवढ्या वेळ फळ झाडावर राहील म्हणजे पूर्ण पिकेल तरच म्हणजे फळाची चव अजून जास्त गोडवा त्याच्यात येते. कारण हा माझा अनुभव आहे, कारण मी पपई पूर्णपणे झाडावर पिकू देते आणि थोडीफार राहिली ना तेव्हा मी काढत असते आणि त्याची चव इतकी छान होते. हा व्हिडिओला मी बोलत होती, पण मागे इतका आवाज येत होता त्याच्यामुळे मला परत आवाज द्यावा लागला, परत काम वाढलं. असे परत काम वाढते. आणि या पपईनं मला आतापर्यंत 12 ते 15 पपया दिल्या, अजून झाडावर आहे. आणि मी काय करते, खाल्ल्यापेक्षा आहे ना मला कोणाला द्यायला खूप जास्त आवडते, म्हणून आता पण मी 2-3 दिलेल्या होत्या हे, आणि त्याच्यानंतर पण दिलेल्या होत्या नाही, अजून घरी पण आहे आणि झाडावर सुद्धा आहे. आता 2 अजून पिकायला आलेले आहे, त्यानंतर थोडे. अशा पद्धतीने या झाडाने मला यावर्षी खूप खुश करून टाकलेलं आहे. पपईवर जास्तच आता जीव वाढलेला आहे माझा. आणि हे टोमॅटोची चव तर वेगळीच आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल मात्र तुम्ही फक्त एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.